2 रात्र आणि 1 दिवस कंप्लीट केल्यानंतर आम्ही आता पोहोचलो देवभूमी उत्तराखंडमध्ये. नमस्कार मित्रांनो, मी संदीप पाटील भूमिपुत्र ब्लॉग या मराठी चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत करतो आहे. तर मित्रांनो, मी आज चाललो आहे बाबा केदारनाथच्या दर्शनासाठी. या पाठी पाहू शकता आपली ट्रेन पण लागलेली आहे. तर मित्रांनो, ह्यावेळेस 2-3 जण तर नाही आहेत, आपल्याकडं फक्त 20 जणांचा ग्रुप आहे. 20 जण भरपूर आहेत मित्रांनो. तर अर्धे मित्र माझ्या आले आहेत, बाकीचे पाहू शकता बॅग वगैरे घेऊन आता येत आहेत. ते सगळ्यांचा मी मिळून देईन तुम्हाला कोण कोण येते. आता आम्ही बॅग बिग सगळं सेटअप करतो. ट्रेनमध्ये आमचं सीट आहे, तिकडे जाऊन बसतो आणि तुम्हाला बाकी सगळं सांगेन. सो मित्रांनो, फायनली आम्ही ट्रेनमध्ये बसलो आहोत आणि आमचं तिकीट वगैरे चेकिंग आता करणार आहात TC आणि आमचे सीट वगैरे भेटले आहेत. हे माझे मित्र आहेत शुभम, रोशन, जितू तिकडे झोपला आहे आणि हे दोघे जण आहेत मयूर. तर मित्रांनो, बॅग वगैरे आमचं सेटअप झालेलं आहे. आता थोडं नाश्ता पाणी करू, टाईमपास करू आणि आजची रात्र घालून मग मॉर्निंगला तुम्हाला मॉर्निंगचा व्ह्यू दाखवतो. बाकी मंडळी आपली वेगळ्या डिप्यामध्ये आहेत, तर तिकडे मी जाऊन त्यांचं पण तुम्हाला मुलाखत घेऊन दाखवेल. तो आणून झोपला लगेच. दोन रात्र आणि 1 दिवस कंप्लीट केल्यानंतर आम्ही आता पोहोचलो देवभूमी उत्तराखंडमध्ये. आता सध्या मी हरिद्वारमध्ये पोहोचतो आहे. हरिद्वारच्या रेल्वे स्टेशनवर आहे. माझे मित्र पण आहेत सगळे इकडे. आता बाकीचे आहेत त्यांना पण घेतो. स्टेशनच्या बाहेर निघतो, रूम वगैरे घेतो. बाहेरून तुम्हाला स्टेशनचा व्ह्यू पण दाखवतो. तुमचा आनंद घ्या. चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि बाकी जेवढा आज हरिद्वार फिरणार आहे तेवढं पण तुम्हाला दाखवेल. तर मित्रांनो, आता आम्ही निघणार आहोत रूमवर जाऊन फ्रेश वगैरे होऊ. नंतर हरिद्वार पूर्ण फिरणार आहोत. तर तुम्हाला आज मी संपूर्ण हरिद्वार फिरणार तेवढं दाखवण्यात येईल. तर माझ्या मित्र आता रेडी झाले आहेत रूमवर जायला. तर रूमवर गेल्यावर भेटतो. रिक्षा वगैरे केलेल्या आहेत. आता रिक्षामध्ये बसू बॅग वगैरे भरून आणि रूमवर फ्रेश वगैरे होऊ. तुम्हाला रूमचं पण रेंट वगैरे काय ते सर्व सांगेन. तर भेटतो रूमवर गेल्यावर. मित्रांनो, फायनली आम्ही रूमवर आलेलो आहोत. रूम पण खूप मोठी आहे. बाथरूम 2 आहेत आम्हाला दिलेत, कारण आता ही इकडे 10 जण झोपतील. अजून 2 रूम एक्स्ट्रा घेतलेले आहेत, त्या पण तुम्हाला दाखवतो. या रूमचा आम्हाला 3 रूमचे पडलेले आहेत 4,000 रुपये. तर तुम्हाला रूम पण दाखवतो मी. ही एक आमची रूम आहे. इकडे आमचे 6 जण मेंबर झोपणार आहेत. तर या आम्हाला अशा 3 रूम भेटलेल्या आहेत मित्रांनो. तर आम्ही इकडे जाणार आहोत गंगेवर. तर मित्रांनो, मी आता आलो आहे गंगा घाटवर आणि माझे मित्र पण आले आहेत. आता आम्ही गंगा स्नान करणार आहोत. गंगेमध्ये आंघोळ धुणार आहोत आणि फ्रेश वगैरे होऊ आणि मग नाश्त्यासाठी जाणार आहोत. आता मी दाखवतो तुम्हाला माझे मित्र आंघोळ धुवायला उतरलेत ते. आता आम्ही चाललो आहे गंगेमध्ये आंघोळ धुण्यासाठी. माझे मित्र पण तिकडे आंघोळ धुतात, कारण हरिद्वारला आलात आणि गंगेमध्ये स्नान नाही केलं तुम्ही तर तुमचं काहीच फायदा नाही. बरीच सारी पब्लिक हरिद्वारमध्ये येऊन आपलं पाप धुण्यासाठी गंगेमध्ये आंघोळ धुतात. तर मी तुम्हाला दाखवतो. पक्का पाप केले, पाहू शकता हे पाप झाले.
स्नान केल्यानंतर आम्ही चंडीदेवी आणि माता मनसा देवीचे दर्शन घेणार जाणार आहोत आणि बाकीचं पण हरिद्वार आम्ही फिरू ते पण तुम्हाला दाखवू. आज समोरच मनसा देवीचं मंदिर आहे ते पण. तर मित्रांनो आता आम्ही चाललो आहोत हरिद्वार फिरण्यासाठी. सर्व माझी मित्रमंडळी आणि मी 20 जण आहोत. तर 20 जण रेडी वगैरे झालेले आहेत आणि आता आम्ही निघलो आहोत हरिद्वारसाठी. तर आम्ही पहिले नाश्ता वगैरे करू, मग चंडीदेवी, मनसादेवी आणि बाकीचे जे हरिद्वारचे मधले स्पॉट आहेत ते आम्ही दाखवणार आहेत माझ्या मित्रांना मी. कारण मागच्या वर्षी मी आलो तेव्हा फिरलेलो होतो. त्याचा ब्लॉग पण मी माझ्या चॅनलवर टाकलेला आहे, त्याची लिंक पण मी कमेंटमध्ये देईन तुम्हाला. आता पण जेवढं फिरायचं बाकी आहे तेवढं पण फिरेन, ते पण तुम्हाला दाखवेन. तर मित्रांनो नाश्ता करता आलो होतो आम्ही. मागच्या वर्षी ज्या बाईकडे आम्ही छोले वलचे खाले होते त्याच्याकडेच माझी सर्व मित्र आलेले आहेत. दाखवतो कोणी काय काय घेतले ते. त्याला पण मी मागच्या वेळेची व्हिडिओ दाखवली आणि त्याला सांगितलं मी व्हिडिओ यूट्यूबवर पोस्ट केले म्हणून. तर नाश्ता आलेला आहे आमचा, तर मी दाखवतो तुम्हाला नाश्त्यामध्ये काय केलं. तर मित्रांनो मागच्या वेळेस पण याच बाईकडे आलो होतो. 40 प्लेट सांगितलेले, आता पण तोच रेट आहे. 10 रुपये भरलेत काय आला इकडे. मी आता पोचलोय दक्ष प्रजापती मंदिर या ठिकाणी. मी तुम्हाला थोडासा मंदिराचा व्ह्यू दाखवतो. जर आतमध्ये कॅमेरा अलाउड असेल तर आतमधलं पण तुम्हाला व्ह्यू दाखवायचा प्रयत्न करेल. तर मित्रांनो मंदिराच्या बाहेर तुम्हाला असे प्रसादाचे वगैरे दुकानं लागलेले आहेत. छोटंसं मार्केट आहे आणि हा समोर मेन टेम्पल आहे मित्रांनो. यात दर्शन घ्यायला जाणार होतो मी. तर मित्रांनो आता आम्ही पोचलो आहोत गंगा घाटवर. इकडे आम्ही पाय वगैरे धुवू आणि दक्ष प्रजापती मंदिरामध्ये आम्ही दर्शन घेण्यासाठी जाणार आहोत. तर मित्रांनो समोरच आहे आपला गंगे मातेचं मंदिर, पाहू शकता तुम्ही. या ठिकाणी आहे माता गंगेचं मंदिर आणि हे आहे दक्ष प्रजापती मंदिर. मित्रांनो आता आम्ही दर्शन वगैरे घेऊ. मोबाईल वगैरे काय अलाउड नाही आहे तर तुम्हाला मी दाखवू शकत नाही आतमधला. त्यांना दिलं का द्या एकेकाला टाक अजून शुद्ध कर. तर मित्रांनो या बाजून प्रवेशद्वार आहे. तर आम्ही आतनं चालू आहेत आणि मोबाईल वगैरे काय अलाउड नाही, त्यामुळे मी आता ठेवतो खिशात. तर मित्रांनो मंदिराच्या आवारात हनुमंताची खूप मोठी प्रतिमा आहे, पाहू शकता तुम्ही. श्री इच्छा प्रसाद हनुमानजी मंदिर. जोडे बसले. तर मित्रांनो आता आम्ही चाललो आहोत चंडी मातेचं दर्शन घेण्यासाठी. हरिद्वारमधील 2 देवींचं दर्शन आहेत. 51 शक्तिपीठामधील हे 2
देवींचं टेम्पल आहे. त्यापैकी एक चंडी माताचं मंदिर आहे. इकडनं 3-3.5 किलोमीटरची ट्रॅकिंग आहे. तर अर्धे मित्र माझ्या दुसऱ्या गेटवर आहेत आणि आम्ही 6 जण ह्या गेटवर आहोत. तर इकडनं ट्रॅक चालू केलं आहे आम्ही. दाखवतो तुम्हाला रस्ता कसं आहे, कसं वातावरण इकडं. झालं किती भाई ध्यान से कान लगा के सुने. इस बार के 4 साल से यही बंदा रेगुलर काम कर रहा है और बंद पर रहता है. फायनल मित्रांनो 3.5 किलोमीटरची ट्रॅक कंप्लीट करून आम्ही 6 जण आता मंदिराच्या आवारात पोहोचलो आहोत. भरपूर सारे श्रद्धाळू आलेले आहेत, गर्दी भरपूर आहे. आता आम्ही बाकीचे आहेत त्यांच्यावर वेट करतो, त्यांना येऊ द्यात. सगळे एकत्र जाऊ, एकत्र दर्शन घेऊ, कारण भरपूर सारी पब्लिक आहे. आणि माझ्या पाठी येणारे बाकीचे 8 जण आहेत ते नवीन आहेत, त्यांच्यामुळे त्यांना माहीत नसणार आहे. तर आम्ही इकडचं आता दर्शन वगैरे घेऊ, फिरू बाकीचं मंदिराचा एरिया दाखवतो मला गर्दी किती पण येते. पण मित्रांनो पाहू शकता मंदिराच्या भागात किती चुनरी बांधलेल्या आहेत त्या. फायनली मंदिराच्या आतमध्ये आलो. अशी रांग लागलेली आहे. करो, फॉलो करो, सबस्क्राईब करो. तर मित्रांनो माता चंडी देवीचं आमचं दर्शन ओके झालेलं आहे. एकदम प्रॉपरमध्ये आम्ही दर्शन घेतलेलं आहे. कसं वाटतं तुला? म्हणजे नंबर दर्शन झालेलं आहे, पण चालून आलो का पक्का दमलेलो मी आता. 3.5 किलोमीटरची ट्रॅक आहे. सेम टू सेम तुंगनाथची ट्रॅक आहे तशी ट्रॅक आहे. सेम म्हण्या कसा वाटला तुला? एकदम मस्त मस्त. चालून कसं वाटलं? मस्त वाटला. तर मित्रांनो दर्शन घेतल्यानंतर मंदिराच्या बाहेर निघताना तुम्हाला असं शिड्या लागतील आणि पूर्ण चुनरी बांधलेल्या आहेत. इकडे जो श्रद्धालू चुनरी बांधतो त्याच्या इच्छा पूर्ण होतात. नंतर श्रद्धालू इच्छा पूर्ण झाल्यानंतर त्या चुनरी सोडण्यासाठी येतात. चंडी देवीचं दर्शन झालेलं आहे. आता आम्ही चाललो मानसादेवी मंदिरात दर्शन करण्यासाठी. रिक्षामध्ये ना रिक्षामध्ये असं चेपू मारले सगळ्यांना. पाहू शकता प्रणयला मांडीवर घेतला असं बसण्यासाठी.